नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर UPSC 2023-24च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरता घेण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्याकडून सुधारित निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, UPSCच्या 2023-24ची जी परीक्षा होणार आहे त्याकरता फ्रीमध्ये पूर्व प्रशिक्षण देण्याकरता महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे चाळणी परीक्षा घेण्यात आलेली होती व त्यानंतर प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे सेंटर सिलेक्ट करण्यासाठी सांगितलेले होते। त्यानंतर आता ही त्याची सुधारित निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सोबत बघा मित्रांनो, परिपत्रक पण प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। सर्वात प्रथम आपण परिपत्रक बघूया मित्रांनो। तर बघा मित्रांनो, 29/10/2023 ते 4/11/2023 रोजी झालेल्या UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्या चाळणी परीक्षेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची सुधारित निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 4 शिफ्टमध्ये पेपर झाले होते। 11,600 विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा झाली। त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे प्रशिक्षण केंद्राची निवड करण्याकरता महाज्योतीच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली होती। आता त्यानंतर बघा मित्रांनो, 26/12/2023 पर्यंत विद्यार्थ्यांना नेमून देण्यात आलेल्या प्रशिक्षण संस्थेत खालील मूळ कागदपत्रांसोबत रुजू व्हायचे आहे। जी आता लिस्ट लागलेली त्या विद्यार्थ्यांना आता 26 डिसेंबर 2023 पर्यंत विद्यार्थ्यांना त्यांना जे प्रशिक्षण संस्था मिळालेली आहे ट्रेनिंग करता त्यामध्ये जाऊन त्यांच्या मूळ कागदपत्रासोबत रुजू व्हायचे आहे। तर बघा मित्रांनो, विद्यार्थ्यांकडून त्यांना कोणत्या प्रशिक्षण केंद्रात ॲडमिशन हवी आहे त्याकरता त्यांनी महाज्योती यांनी मागितलेले होते। संकेतस्थळावर त्यांच्या निवड मागितलेली होती। त्यानंतर फायनल यादी लागलेली आहे। तर अशा विद्यार्थ्यांना 26 डिसेंबर 2023 पर्यंत त्या संस्थेमध्ये जाऊन त्यांना पूर्ण प्रशिक्षणासाठी मूळ कागदपत्रासोबत जाऊन रुजू व्हायचे आहे। तर अशा विद्यार्थ्यांना बघा मित्रांनो, डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे। आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, पदवीचे प्रमाणपत्र, गुणपत्र, दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र, अनाथ असल्यास त्याचे प्रमाणपत्र आणि स्वयंघोषणापत्र हे सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे आणि 26 डिसेंबर 2023 पर्यंत त्यांना मिळालेल्या प्रशिक्षण केंद्रात प्रवेश कंप्लीट करून घ्यायचा आहे। प्रशिक्षण केंद्राचे नाव, पत्ता यांनी या PDF मध्ये दिलेला आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। आणि आता वरील प्रमाणे संस्थेने या विद्यार्थ्यांची यादी निवड यादी प्रसिद्ध झालेली असून विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण संस्थेत रुजू व्हावे। दिलेल्या कालावधीत विद्यार्थी रुजू न झाल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल। तर बघा मित्रांनो, या वेबसाईटवर त्यांनी अपात्र विद्यार्थ्यांची यादी पण लावलेली आहे। सोबतच बघा, जे विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची जर UPSCच्या इंग्लिश मीडियम करता कास्ट वाईज येथे लागलेले बघा मित्रांनो, कॅटेगरी वाईज या साईडला, आणि UPSC मराठी मीडियम करता यांची लिस्ट लागली आहे कॅटेगरी वाईज युनिक अँड नॅरेटिव्ह अकॅडमी पुणे यांच्यातर्फे राईट साईडला। आणि इन्स्टिट्यूट वाईज तुम्हाला कोणते सिलेक्शन मिळालेले आहे ट्रेनिंग करता त्याची लिस्ट स्पेशल खाली लागलेली आहे बघा मित्रांनो। इन्स्टिट्यूट वाईज लिस्ट ऑफ सिलेक्टेड स्टुडंट कॅन्डिडेट श्रीराम IAS करता युनिक अकॅडमी पुणे आणि ज्ञानद अकॅडमी पुणे मराठी मीडियम याकरता स्पेशल लिस्ट लागलेल्या आहेत। यावर क्लिक करून तुमचे नाव आहे का हे बघा व ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत जाऊन बघा मित्रांनो 26 डिसेंबर 2023 पर्यंत तुमची ॲडमिशन कंप्लीट करून घ्यावी। तर अशी अपडेट होती बघा मित्रांनो। अशाच याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।